कुठं आहेस तू? अजूनपर्यंत तुझा पत्ता नाही. पूर्ण बगीचा छान मारला का? अगं अशी काम तपास होतो माझा. अगं कुठं आहेस तू? अगं तू का असा माझा अंक बघतोस ग? अगं प्रिया तू कुठं लपून तर बसलीच नाही ना? अगं प्रिया आता आलीस तू? किती वेळापासून तुझी वाट बघतोय आणि तू आता डोळे दाबतेस? मी प्रिया नाहीये. अरे राहुल, मी तुझी वैशू आहे. वैशू, तुला कितीदा सांगितलं का तू माझ्या मागे लागू नकोस म्हणून? अरे राहुल, माझं ना तुझ्यावर प्रेम आहे. अगं अरे अरे मी नाही जगू शकत रे तुझ्या विना. हे बघ, अगं तू माझा नाच सोड. प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. नाही राहुल, मी ना तुझ्याशिवाय मुळीच नाही जगू शकत. अगं वैशू, अगं तू अशी वेड्यासारखी काय वागतोस? मला समजून घ्यायचा प्रयत्न कर ग वैशू. अरे मी नाही जगू शकत म्हटलं ना तुझ्या विना. अरे कितीदा सांगायचं तुला तू माझा नाच सोड म्हणून? अरे राहुल, तुझं ते हसणं, तुझ्या त्या कविता, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू काय समजत नाही? अरे स्वीकारणार रे तुम्हाला? अगं वैशू, काय ग वेडेपणा? अगं वैशू जरा शुद्धीवर ये. अगं माझंही तुझ्यावर प्रेम आहे, पण तू समजतेस तसं नाही ग. अगं वेडे मी कोण कुठला? अगं त्या रस्त्याच्या कडेला पडलेला एक मी अनाथ. अगं लहानपणीच माझे आई बाबा एका अपघातामध्ये मरण पावले आणि मी पोरका झालो ग. आणि तुझ्या आई वडिलांनी मला सांभाळलं. माझं सर्व आयुष्य सावरलं. अगं एवढंच नाही तर स्वतःच्या मुलाप्रमाणे मला प्रेम दिलं. अगं मला लहानाचं मोठं केलं. अगं वैशू, तुझे आई वडील माझ्यासाठी तर देव माणसं आहे. आणि अशा देव माणसाच्या मुलीसोबत मी प्रेमाचे जाळे करू? अगं धिक्कार आहे माझ्या मनाला. पण वैशू, अगं मी त्या नजरेने कधीच बघितलं नाही का तुझ्याकडे? पण राहुल, आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे. अगं पुन्हा तेच. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ग. अगं तुला माझ्यापेक्षा सुंदर मुलगा मिळेल, श्रीमंत मुलगा मिळेल, त्याच्याशी लग्न कर आणि मोठ्या सुखाचा संसार कर. पण राहुल, अरे तुझ्यासारखा मला मुलगा मिळणार नाही ना रे. अगं काढून टाक, सगळं तुझ्या डोक्यातून काढून टाक. अगं वैशू, तुला खरं सांगू? अगं माझं प्रेम तर प्रियासोबत आहे. आणि सर्व काही मी प्रियाला अर्पण केलं आहे ग.
काय राव प्रिया होय प्रिया. मी प्रियाशिवाय नाही जगू शकत आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. प्रिया अरे पण तिचं तर उद्या लग्न होणार आहे. अगं तुम्हाला मिळवण्यासाठीच माझी थट्टा आणि गंमत करतायस. हे समजा खोटं आहे. अगं माझी प्रिया मला सोडून दुसऱ्या कुणासोबतही लग्न करू शकत नाही. खरं जे आहे ना तेच बोलते मी. तिचं ना उद्या लग्न होणार आहे. अगं वैशू काय माझी तू गंमत करून राहिलीस का ग? अरे मी कशाला गंमत करू. मग नाही तर काय. अगं मला माहिती आहे की तू माझी गंमत करून राहिलीस. अगं हे समजा खोटं आहे. अरे राहुल खरं तेच आहे मी सांगत आहे. नाही हे समजा खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. अगं तू स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर तू खोटं बोलतायस. अगं वैश्य अगं माझी प्रिया मला सोडून पुन्हा दुसऱ्याचे लग्न करू शकणार नाही. अगं मी जीवा पार प्रेम करतो मी माझ्या प्रियावर आणि मी माझा सर्वस्व वाढून टाकलाय प्रियासाठी. आणि माझी प्रिया अगं माझी प्रिया माझ्या प्रेमाला नाकारू शकत नाही. आणि तू म्हणतेस की तुझ्या उद्या लग्न होणार आहे. अरे राहुल अरे मी नाही जगू शकत रे तुझ्या विना. अरे मला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. अरे माझं ना तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे रे. आणि ना मी तुझ्याशिवाय ना जगू नाही शकत. माझी प्रिया आहे ना अशी करू शकत नाही. 100% तिच्यावर माझा विश्वास आहे. नाही मला सोडून माझी प्रिया कुणासोबत लग्न करू शकत नाही. हे तू खोटं बोलतायस. हे तू खोटं बोलतायस. मी जगू शकत नाही. तुझ्या विना आणि मी तुझ्या विना जगू शकतच नाही रे राहुल. आणि मी तुझ्या विना अगं माझा पिंजरा सोडून जाण्याचा प्रयत्न करते आहेस. वैश्य मी सिकंजास असा कसला आहे. कोणताही पक्षी त्यामध्ये आलेला कधीच उडून जाऊ शकत नाही. हे माझ्या समोर चांगले चांगले लोक नांगी टाकलेले आहे आणि तू उडून जाण्याचा प्रयत्न करतेस. म्हणून म्हणतो अगं माझ्यासोबत मुकाट्यानं चल. हे बघ विराट तू ना मला तुझ्या इशाऱ्यावर नाचवू नकोस. तुम्हाला शानपण जाणारच का? अगं तू कोणासोबत गंगा घेतीयस? या विराट सोबत. अरे एखादी विराट जर कोणीला आपलंसं केलं तिला हा धपकाच्या ठेवतो. आणि हो तो त्या दिवशीचा व्हिडिओ तुझ्या पाठीवर तीळ असलेला
तिच्या मांडीवर तो डाग असलेला दाखव का व्हिडिओ, लोकांना पाठवू का, शेअर करू का फेसबुकवर? अगं तो फोटो मी कैद केला आहे आणि तू म्हणशील तर तो एका मिनिटात व्हायरल होईल, त्याला वेळही लागणार नाही, तर पूर्ण तुला बघेल. म्हणून मी म्हणतोय चल माझ्यासोबत उकाड्याने चल. अरे किती नालायक माणूस आहेस तू. माझ्यावर बळजबरी करताना हे फोटो घेतलास आणि त्या आधारावर मला तू ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेव, ही वैशाली आहे, वैशाली. हे तुझी लालसा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. वैशु, अगर तू किससे बात कर रही है? पहचान तो नहीं मुझे, ये विराट है. अगर कोई बात मन में लिया समझो, कभी छोड़ता नहीं. वो लालसा की बात कर रही तू. जेव्हा हा विराट कोणतीही इच्छा केला तर इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मला सोडत नाही, कळलं? आणि हो, अरे गुलाब म्हटलं तर काटे हवेच आहे आणि तुझा नकार म्हणजे तुझ्या सौंदर्याला त्या काट्याप्रमाण आहे. मला दोन्ही गोष्टी करता येतात. तू जर माझ्यासोबत येत नसेल तर बळजबरी नाही नेता येत. जर प्रेमाने येत नसेल तर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करता येतं, कळला? अरे किती नालायक माणूस आहेस तू. असा प्राणी ना मी कधीच पृथ्वी तलावर बघितला नाही. अरे बघणार सुद्धा नाही माझ्या वैशू. तुला म्हटलं ना येत आहेस का बळजबरीने मला न्यावं लागेल. अगं हे विराट आहे ना, कोणती गोष्ट प्रेमाने मागतोय आणि प्रेमाने मिळाली नाही तर त्याचा हात रोष करून वर काम देतात.